शरीराचं पोषण जे आहे ते आपल्या वयाच्या 100व्या वर्षापर्यंत होत असतं. म्हणजे आपल्याकडे हा फार मोठा गैरसमज आहे की झीज झाल्यावर ती भरूनच येत नाही. म्हणजे तो जिमचा ट्रेनर सांगितला की हा डब्बा प्रोटीनचा चांगला असतो आणि हा खाल्ला तर तुझं मसल्स बनतं, असं काहीतरी त्यांना सांगितलं जातं. सांधे झिजणे किंवा सांध्यांची ताकद कमी होणे किंवा गादी झिजणे किंवा सांध्यांच्या ठिकाणचं तेल कमी होणं हे आता 20-25व्या वर्षी सुद्धा दिसायला लागले. कंबर लचकते, मान लचकते, अशा लोकांनी विशेषताने लक्ष ठेवावं की आपल्या शरीरात स्निग्धपणा कुठेतरी कमी पडतो. एक माझा पेशंट होता, तो असा जिम मध्ये गेला आणि जिम मध्ये वर्कआउट करताना त्याला अचानक तो खाली कोसळला. लिंबू पाणी काय करतं तर शरीरातलं तेल कमी करतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रगती देसाई आणि टीओडीच्या प्रेक्षकांचा आपल्या या विशेष पॉडकास्ट मध्ये मी मनापासून स्वागत करते. आज आपण एका विशेष विषयावर चर्चा घडवून आणली आहे, आपल्या हेल्थवर. हेल्थ विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश लोंढे सर, जे निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे संस्थापक आहेत, ज्यांना 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांनी जवळपास 23,000 पेशंट्स वरती यशस्वीरित्या उपचार केलाय. ते डॉक्टर निलेश लोंढे सर आज आपल्या टीओडीच्या प्लॅटफॉर्म वरती आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी, हेल्थ विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज ते इथं आलेले आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे टीओडीच्या विशेष एपिसोड मध्ये. आपण खूप काम केलंय आयुर्वेदिक मध्ये किंवा आयुर्वेदाचार्यावरती वगैरे, तर आयुर्वेदिकचा कसा इम्पॅक्ट होतो आपल्या दैनंदिन आयुष्यात? बेसिकली आयुर्वेद हे जे शास्त्र आहे हे जीवनाचं शास्त्र आहे. म्हणजे आपण कसं जगावं, कसं राहावं, कसं खावं, कसं झोपावं, कसा व्यायाम करावा, हे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी सांगण्याचं, तसंच आपल्या मनाची अवस्था कशी चांगली ठेवावी हे सगळं सांगणारं शास्त्र एकमेव आहे ते म्हणजे आयुर्वेद शास्त्र आहे. म्हणजेच हे आयुष्याचं ज्ञान देणारं शास्त्र आहे. म्हणजे सकाळी किती वाजता उठावं इथपासून तर किती वाजता झोपावं, झोपताना काय करावं, उठताना काय करावं, आहार घेताना कसा आहार घ्यावा, किती आहारात मध्ये काय काय गोष्टींचा समावेश असावा, इतपत किती वेळा अन्न चावून खावं, इतपत आयुर्वेदाने सांगितलंय. म्हणजे आपल्या शरीराचं जर पोषण करायचं असेल, आपल्या शरीराची वाढ योग्य पद्धतीने करायची असेल तर आपल्याला आयुर्वेद हे शास्त्र हे आपल्याला मार्गदर्शन करत असतं. आणि ते मार्गदर्शन आपण घेतलं तर आपल्याला आपलं आयुष्य जे आहे हे निर्विकार म्हणजेच रोगरहित जगता येतं. आणि मग हे रोगरहित आयुष्य जगायचं असेल किंवा साधे छोटे छोटे रोग झाले तर त्यांचं निवारण कसं करायचं, त्याच्यासाठी काय औषधी योजना केली पाहिजे, काय पंचकर्माची योजना केली पाहिजे, काय उपकर्म केली पाहिजेत, म्हणजे लेप थेरपी आहे किंवा लीच थेरपी आहे, छोट्या छोट्या थेरपी करून आपलं आरोग्य आपण निरोगी कसं ठेवू शकतो किंवा झालेले आजार बरे कसे करू शकतो, याविषयी सांगणारं हे एकमेव शास्त्र आहे असं मला वाटतं. आपण आता तुम्ही बोलला तसं, पण सकाळी 7 पासून संध्याकाळी 10 पर्यंत शेड्यूल सगळ्यांचेच एकदम टाईट आहेत. म्हणजे कोणाला वेळच नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी. किंवा आपल्याला ऑफिसमध्ये पण काम करताना लंच ब्रेक मिळतोय अर्धा तास 1 तास, तेवढ्या वेळामध्ये आपल्याला जेवायचंय पटपट आणि बाकीचे काम आहे आपल्याला. म्हणजे इतकं धावपळीचं आयुष्य झालं की याच्यातून या सगळ्या गोष्टींकडे वेळच नाही मिळत आहे. मग याच्यातून वेगवेगळे आजार निर्माण होतात. आता आमचंच उदाहरण घेतलं तरी कमीत कमी 8 तास कंटिन्यू लॅपटॉप वरती किंवा पीसी वरती बसलेलो असतो. तर याच्यामुळे पण खूप काही अंगदुखी असेल किंवा सांध्याचे रोग असतील हे सगळे वाढायला लागलेत. तर याच्यावरती काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? निश्चितच बेसिकली धावपळीचं आयुष्य आहे, सर्वांना काम तर करावंच लागणार आहे. म्हणजे असं काय होणार नाहीये की बाबा तुमचा मनका दुखतोय मग तुम्ही नाही 4 तासच काम करा आणि तुम्हाला 8 तासाचा पगार मिळेल, असं तर काही होणार नाही. कारण ही आत्ताची जी आपण विकसनशील देशामध्ये आहोत, म्हणजे आपण अजूनही विकसित देशामध्ये नाही. ज्यावेळेस आपण विकसनशील देशामध्ये असतो त्यावेळेस काम ही आपली प्रायोरिटी असते, याला दुसरा काही पर्याय नाही. पण ही कामाची प्रायोरिटी देत असताना आपण त्या काम करण्यासाठी कॅपेबल आहोत का, मी असं म्हणतोय नॉलेज नुसार फक्त नाही, आपल्या शारीरिक दृष्ट्या पण कॅपेबिलिटी असायला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 10 तास 12 तास काम करताय, मान्य आहे आम्हाला, पण हे मान्य करत असताना तुम्ही ते 12 तास बसण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का याचा तुम्ही विचार केला पाहिजे, एक भाग.
दुसरा जो भाग आहे की तुमच्यामध्ये ही क्षमता निर्माण करण्यासाठी तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी पण करू शकता. म्हणजे आहाराचं थोडंसं नियोजन करू शकता. म्हणजे जिथं तुम्हाला पोहे, उपीट, इडली, वडा, डोसा खायचा आहे तिथं तुम्ही भाजी पोळी पण करू शकता. म्हणजे आज तुमच्याकडे पैसा आहे पण तुमच्याकडं एक आरोग्यासाठी लागणारी दिशा नाही असं आम्हाला बऱ्याच वेळा दिसतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरी मेड येत असते, सकाळी येऊन ती स्वयंपाक करून जात असते. असे आम्ही अनेक पेशंट्स मध्ये बघतो. फक्त त्या मेडनी स्वयंपाक काय करायचा आहे हे मात्र आपण सांगताना तिला विसरतो, किंवा त्या मेडनी काय स्वयंपाक करून आपल्याला द्यायचा आहे हे ज्यावेळेस आपण विसरतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस जिथं आपण भाजी पोळीला काहीतरी वेगळे पर्याय द्यायला लागतो, किंवा हलकासा तुमच्याकडं व्यायामाला खूप वेळ लागतो, जिमसाठी 2 तास वेगळे काढायला लागतात, त्यासाठी अर्धा तास प्रवास करायला लागतो, असं खरं तर नाही हो. म्हणजे त्याच्यासाठी सिंपलसे साधे योगासनं आहेत. जर तुम्ही साधे तुमच्या वया एवढे योगासनं म्हणजे सूर्यनमस्कार करू शकलात तरी सुद्धा मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला खूप वेळ लागणार नाही. जर आपण खरोखर टाइम लावून जर करायचं म्हटलं तर 30 सेकंदांमध्ये एक सूर्यनमस्कार होतो. म्हणजे तुम्हाला जर 12 सूर्यनमस्कार घालायचे असतील तर 6 मिनिटं पुरेसे येतो. फक्त आपण काय करतोय की ह्या 6 मिनिटं ती मला द्यायचीत का, आणि मी ती देणार आहे का, मी त्या पद्धतीने देणार आहेत का, तर हेच विचार आपण करत नाही. म्हणजे तुमचं जॉब खरं तर तुमचा बरेचसे माझ्याकडे रुग्ण येतात त्यांचा 6-7 वाजता जॉब संपत असतो, पण ते जेवतात 10-11 वाजता, झोपतात 1-2 वाजता. म्हणजे मी त्यांना असं विचारतो की तुम्हाला खरोखर तुमच्या कामाच्या संदर्भात जागायला लागतंय का, तर त्याच्यातल्या काही लोकांचं उत्तर नाही असं असतं. म्हणजे कामाच्या संदर्भात नाही जागायला लागत, पण मग आम्हाला नेटफ्लिक्स बघायचं असतं, आम्हाला IPL बघायची असते, आम्हाला वेब सिरीज बघायची असते, आणि हे सगळं आम्हाला त्या वर्किंग डेज मध्येच करायचं असतं. आणि मग ते करत असता तर तुम्ही जे 11-12 वाजेपर्यंत जेवणाला उशीर करताय, त्याच्यानंतर झोपण्याला उशीर करताय, आणि मग तुम्हाला सकाळी तुम्ही जर 12-1 वाजता झोपणार असेल तर सकाळी लवकर जाग येण्याची काही सुतराम शक्यता नाही. आणि मग ती जाग येऊन परत तुम्ही योगासनं करणार नसेल, जिमच्या पाठीमागे धावणार असेल, रात्री 11-12 वाजता जिम करणारे लोक आम्ही बघितलीत. आम्ही त्यांना सांगितलं असं नका करू. तुमच्याकडे रात्री 11-12 वाजता जायला वेळ आहे ना, त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, एक 9-10 वाजता जेवणाचा, म्हणजे जेवढं लवकर, 8 वाजता तर एकदम आयडियल वेळ आहे, थोडंसं लवकर जेवणाचा प्रयत्न करा, लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, आणि सकाळी उठून जिम न करता साधी योगासनं करा. शरीराला खूप नाही लागत हो काही, त्याला फक्त लवचिकता लागते. म्हणजे प्रत्येक स्नायूमध्ये आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया झाली पाहिजे. म्हणजे आपल्या हाताचे जर बघितलं तर हाताचं आकुंचन प्रसरण, मानेचं आकुंचन प्रसरण, आणि एवढं तुम्ही केलं तर ते तुम्हाला दिवसभर 10 ते 12 तास तुम्ही बसण्याची, काम करण्याची क्षमता देते एवढ्या बदल्यात. कोण असं आहे मला सांगा की जे 6 मिनिटाच्या किंवा 8 मिनिटाच्या वर्कआउट मध्ये तुम्हाला 12 ते 14 तासाची क्षमता देतं? कोणच नाही. फक्त तुम्ही त्याच्याकडं त्या दिशेने बघितलं पाहिजे, त्या दिशेने विचार केला पाहिजे, तर तुम्हाला आरोग्य मिळू शकेल. आणि तुम्ही सांगितलेला पॉइंट खरं महत्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असं जेव्हा रिअलाइज होतं तेव्हा प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार, जिम लावली पाहिजे, जिम जॉईन केली पाहिजे. तर जिमकडे खूप ओढ चालली आता युथची, आणि कदाचित याच्यामुळे कुठेतरी संधिवात जास्त प्रमाणात वाढतोय का, असं कुठेतरी चर्चा आता चालली आहे की संधिवात वाढला, संधिवाताचे रुग्ण जास्त वाढलेत, तर हे कशामुळं? निश्चितच मला सांगायला काही केसेस आवडतील. एक माझा पेशंट्स होता, तो असा जिम मध्ये गेला आणि जिम मध्ये वर्कआउट करताना त्याला अचानक तो खाली कोसळला. तर त्याला ज्यावेळेस त्याचा MRI केला तर त्याच्या MRI मध्ये मणक्यामध्ये प्रचंड 2 मणके एकमेकांवर दबले गेले, त्याच्यातून गादी बाहेर आली, आणि गादी बाहेर येऊन तिने नर्वला कॉम्प्रेस केलं, म्हणजे नस दबली गेली, आणि नस दबल्यामुळे त्याला त्याच्या दोन्ही हातांची ताकद कमी झाली. म्हणजे हे खरं तर अनेक रुग्णांमध्ये वयाच्या खूप पुढच्या टप्प्यामध्ये हे दिसत असतं. पण तो जिम करायला गेला आणि मग त्याच्यामध्ये नस दबली आणि त्याच्या हातांची ताकद कमी झाली, म्हणजे जवळपास पॅरालिसिस सारखीच ही कंडिशन्स असते. तर मग त्याला थोड्या तात्पुरता उपाय करून त्याला खरं तर हॉस्पिटल्स मधूनच निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल्स मध्ये आणलं. तर आम्ही बघितलं तर हे असं का घडलं याचा ज्यावेळेस आम्ही विचार केला तर ही जी लोक जिम करतात, जिमच्या नावाखाली एकतर प्रोटीनस पदार्थ खूप जास्त प्रमाणात खात आहे, तेही जे प्रोटीन्स पदार्थ खात आहेत तेही योग्य मार्गदर्शनाखाली खात नाही. म्हणजे तो जिमचा ट्रेनर सांगितला की हा डब्बा प्रोटीनचा चांगला असतो, हा खाल्ला तर तुझं मसल्स बनतं, असं काहीतरी त्यांना सांगितलं जातं. आणि जे आपले नॅचरल प्रोटीन्स आहेत ते खाण्यापासून यांना परावृत्त केलं जातं. त्यांच्या डोक्यात एवढंच भिनवलं जातं की बाबा हा डब्बा म्हणजेच तुझं प्रोटीन आहे, आणि हे प्रोटीन खाल्लं तरच तू जिम करू शकणार आहे. पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं
तर मला वाटतं छान छान मल्ल होते, छान छान कुस्ती करणारी लोक होते, छान क्षमता असणारी लोक होते, मग ही थोडी प्रोटीन्स खात होते, हे थोडे प्रोटीन्स पावडर खात होते. त्यांचं दूध तुपाचं शरीर असं म्हटलं जायचं, किंवा दूध तूप ड्रायफ्रुट्स, किंवा दूध तूप तिळाचे लाडू असतील, शेंगदाण्याचे लाडू असतील, उडदाचा माडगा असेल, तर हे सगळं खाऊन ही लोक प्रोटीन्स घ्यायची. आणि आता आजकालची लोक ही कोरडं प्रोटीन्स घेतात. त्याचा परिणाम काय होतो की तुमचे स्नायू हे जे आहे ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये कोरडे व्हायला लागतात. आणि ज्यावेळेस ह्या जिममुळे तुमचे स्नायू कोरडे होतात, त्यावेळेस त्या कोरडे झालेल्या स्नायू हे आखडायला लागतात. जिमची लोक चालताना तुम्ही कधी बघितलीत का हो? तुम्ही ते बघा, एका विशिष्ट आखडलेल्या स्नायूंमध्ये चालत असतात. आपण ज्यावेळेस जिम्नॅस्टिकची लोक बघतो त्यांच्यामध्ये, किंवा योगासनाची लोक बघतो त्यांच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी असते ना, ती ह्या जिमच्या लोकांमध्ये कधीच नसते. बरोबर. म्हणजे यांचे सगळे स्नायू आखडलेले असतात. ज्यावेळेस हे स्नायू आखडतात त्यावेळेस त्या सगळ्या आखडलेल्या स्नायूंचा सगळा दबाव जो आहे तो मणक्यांवर येत असतो. कारण मणक्यांना धरून ठेवण्याचं काम हे स्नायू करत असतात. आणि हा दबाव जर सतत तुमच्या मणक्यांवर येत राहिला तर दोन मणक्यांमध्ये गादी असते, जी आपली गादी जी आहे, जे आपलं शॉक ऍब्झॉर्ब करण्याचं काम करत असते. तर ह्या गादीवर जर त्या मणक्यांचा दाब आला तर ही गादी बाहेर जायला लागते. म्हणजेच गादी फुगणं, किंवा गादी बाहेर येणं, किंवा गादी सरकणं, असे आपण शब्द जनमानसांमध्ये आहेत. आणि मग ही गादी सरकली किंवा फुगली किंवा तिला बल झाला तर तिचा जो दबाव आहे तिथून जाणाऱ्या नसेवर येत असतो. आपल्या मणक्यापासून, आपल्या मेंदूपासून तर आपल्या कमरेपर्यंत एक नसांचं जाळं जात असतं. आणि हे सगळं आपल्याला कंट्रोल करत असतं. म्हणजे आपल्या हालचाली असतील, आपल्या वेदना असतील, संवेदना असतील. तर मग ही जी गादी बाहेर आलेली असते ती गादी काय करते तर त्या नसेला दाबते. आणि नसेला दाबून मग मुंग्या येणं, बधीर होणं, जड पडणं, ताकद कमी होणं, वेदना होणं, ही लक्षणं निर्माण होतात. म्हणजे त्या जिम पासून सुरू झालेला प्रवास कधी त्या नस दाबण्यापर्यंत जातो हे अनेक लोकांना कळतच नाही. म्हणजे ही गोष्ट एका दिवसात तर होणार नाही. याची सुरुवात होते की काही लोकांना अचानक असं पण होतं ना की काहींना अचानक नस दबली किंवा काय, किंवा असं नसतं का की त्या आधीपासूनच सुरू झालेलं असतं? निश्चित हे अचानक कधीच होत नाही कोणतीही गोष्ट. त्याची सुरुवात कुठेतरी अगोदरच झालेली असते. आणि ज्या वेळेस आपल्या शरीराची क्षमता आहे, म्हणजे आपल्या नसेची पण क्षमता आहे, म्हणजे ते तुम्हाला सुरुवातीला फक्त काही प्रमाणात वेदना निर्माण करेल. आता अनेक रुग्ण माझ्याकडे येतात, नाही मी जर लॅपटॉप 5 तास वापरला ना तरच मला त्रास होतो, मी जर तो 4 तास वापरला ना तर मला त्रास होत नाही. याचा अर्थ काय की तुमच्या शरीराची जी क्षमता आहे, जी पूर्वी 5 तास होती, पूर्वी जी 5 तास होती ती आता ती नाही राहिलेली, आता ती 4 तासावर आली. म्हणजेच काय तर तुमच्या ज्या स्नायूंची, नसांची, मणक्याची जी क्षमता आहे ती कंपॅरेटिव्हली कमी व्हायला लागली. उद्या ती 3 तासावर येईल, 2 तासावर येईल, 1 तासावर येईल. जर तुम्ही त्या मणक्यांचं, स्नायूंचं, नसांचं पोषण केलं नाही तर ही क्षमता तुमची कमी कमी होत जाणार आहे. आणि मग तुम्हाला काही न करता सुद्धा मुंग्या यायला लागतील, काही न करता सुद्धा वेदना व्हायला लागतील, काही न करता सुद्धा तुम्हाला हातांची ताकद कमी झाल्यासारखं वाटेल. म्हणजे हे तर एका दिवसात नाही घडलं. तुमची क्षमता हळूहळू कमी झाली, हे तुमच्या फक्त प्रकर्षाने लक्षात आलं नाही एवढंच. मग आता हे सगळं नस वगैरे दबणं आणि संधिवात हे दोन्ही आजार वेगळे आहेत की हे एकच आहेत? नाही, संधिवात थोडासा वेगळा आजार आहे. नस दबणं हा एक प्रकार त्याचा असू शकतो. संधिवात म्हणजे काय की वयोमानानुसार किंवा वयाच्या पूर्वी सुद्धा, म्हणजे आता आमच्याकडे तर सांधे झिजणे किंवा सांध्यांची ताकद कमी होणे किंवा गादी झिजणे किंवा सांध्यांच्या ठिकाणचं तेल कमी होणं हे आता 20-25व्या वर्षी सुद्धा दिसायला लागले. म्हणजे हा पूर्वी जो 40, 45, 50 नंतर जो आजार दिसायचा, जो सांधे झिजण्याशी संबंधित आहे, संधिवाताशी संबंधित आहे, आमच्याकडे 20-25 वर्षाच्या मुलांचे किंवा मुलींचे एक्सरे आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे गुडघे झिजायला लागले, ज्याच्यामध्ये त्यांचे सांधे झिजायला लागले. कारण काय तर त्यांचं कारण बघितलं तर आहाराचं नियोजनच नाही. म्हणजे काय खातायत, कधी खातायत, कसं खातायत याचं काहीच नियोजन नाही. मग पोषण कुठून होणार? आणि जर पोषणच होणार नसेल तर मग झीज ही आरली होणारच आहे. आणि मग त्या झिजेला संधिवात असं म्हटलं. सर, जिम रात्री करणं योग्य की सकाळी करणं योग्य? फायद्याचं कधी आहे? बेसिकली पहिलं म्हणजे दिवस जसा उगवतो तसं आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते आणि दिवस जसा मावळतो तसं शरीर विश्रांतीची अपेक्षा करत असतं. जर तुम्ही ह्या विश्रांतीच्या काळामध्ये परत शरीरावर ताण तयार करणार असाल, परत मनावर ताण तयार करणार असाल तर तुम्हाला त्या जिमचा फायदा व्हायच्या ऐवजी तोटा होताना दिसतो.
कारण तुमचं शरीर आता रेस्ट मागतंय, आराम मागतंय आणि तुम्ही शरीराला परत पळवताय. त्याच्यामुळे तुम्ही त्या रेस्टच्या काळामध्ये रेस्टच घेतली पाहिजे. आणि सकाळी ज्यावेळेस तुम्ही पूर्ण रेस्ट घेतलेली असते त्यावेळेस शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही सकाळी व्यायाम केला पाहिजे. आता वेळ हा फार लोकांचा कन्स्ट्रिक्ट आहे, बाबा सकाळी वेळच मिळत नाही, अशी लोकांची फार मोठी समस्या आहे. खरं तर व्यायामासाठी जिमची गरज आहे का, की त्याच्याऐवजी योगासनाने पण सफिशियंट होईल? तर आज आपण अख्ख्या जगामध्ये एकमेव प्रकार घेऊन जाऊ शकलो तो म्हणजे योग. म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय योगा दिवस आता 21 जूनला येतोय, सगळे सेलिब्रेट करणार आहात. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे स्वतः योग करतात, किंवा अनेक योगाचार्य आहेत ज्यांचं आरोग्य हे फार छान चांगलं राहिलेलं आहे. त्याचा अर्थ योग हा तुम्हाला सर्वांगीण व्यायाम आहे, त्याच्यापेक्षा अधिक काही करण्याची गरज नाही. 30 सेकंदामध्ये एक सूर्यनमस्कार होतो. तुम्ही सुरुवातीला 12 जरी सूर्यनमस्कार घातले, म्हणजे 6 मिनिटं वेळ जर तुम्ही सकाळी देऊ शकला तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा ही तयार होत जाणार आहे. याच्यापेक्षा अधिक व्यायाम करण्याची गरज नाही. एवढ्या व्यायामाने तुमच्याला शरीर आणि मन हे दोन्ही स्वास्थ्य लाभायला मदत मिळेल. पण एक गैरसमज आहे लोकांमध्ये मग कदाचित, की बाबा खूप कष्ट केलंय, खूप बाबा बॉडीने स्ट्रगल केलंय तेव्हाच हाडांची झीज होते वगैरे. मग ह्याचा तर तुम्ही जसं बोलता की खाण्यावरती हे डिपेंड आहे, मग हे पण आहे का एका साईडला की तुम्ही खूप कष्ट केले किंवा खूप काही उचलताय जड? एक म्हटलं जातं ना यांनी बाबा तरुण वयात खूप जड कामं केलेत, उचललंय, त्यामुळे त्याला संधिवात झाला वगैरे. तर याच्यामध्ये काय फरक आहे? निश्चितच शरीराला शर्यतीत शरीर असं म्हटलंय. कोणाचंही शरीर जे आहे ते काही आयुष्यभर आहे तसंच नाही राहणार. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर ते झिजणारच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या झिजण्याची एक विशिष्ट वयोमर्यादा सांगितली. साधारणतः 60 नंतर आयडियली सांधे मणके हे झिजायला सुरुवात होतात साधारणतः. पण काय होतं, तुम्ही ज्यावेळेस कार्य करत असता, काम करत असता, आता तुमची कॅपॅसिटी, मी असं म्हणतो की तुम्ही यंग एज मध्ये आहात, तुमचं 25-30 वय आहे आणि तुमची कॅपॅसिटी 12 तास काम करण्याची आहे. ही 12 तास काम करण्याची कॅपॅसिटीसाठी तुम्हाला काहीतरी इंधन लागणार आहे शरीराला. बरोबर आहे. ते इंधन जर तुम्ही प्रॉपर नाही घेतलं, म्हणजे तुम्ही 12 ते 14 तास काम करताय पण त्याच्यासाठी लागणारं इंधन जर तुम्ही प्रॉपरच नाही घेतलं तर त्याचा परिणाम काय होईल, तुमची ती कॅपॅसिटी कमी होईल. म्हणजेच काय होईल, तुमची झीज व्हायला लागेल. पण तुम्ही ज्यावेळेस यंग एज मध्ये असतात, बरीचशी कामं हे शारीरिक पेक्षा मानसिक ताकदीवर लढली जातात किंवा केली जातात. नाही आता मला फॅमिली बघायची, मला माझ्या करिअरसाठी हे करणं गरजेचं आहे, मला माझ्या कुटुंबासाठी हे करणं गरजेचं आहे. त्यावेळेस माणूस शरीराकडे तेवढं लक्ष देत नाही. म्हणजे त्याला वेदना होत असतात का, तर होत असतात, पण तो काय करतो, निग्लेक्ट करतो. नाही आता मला काम महत्वाचं, मी काम पहिलं केलं पाहिजे, वेदना काय निघून जातील. कारण वेदना ह्या सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा दोन्ही असतात. म्हणजे लोकांना ज्या वेदना ज्या जाणवत असतात त्या लोकांनी दुर्लक्ष केले की वेदना होत नाहीत, परंतु त्या वेदना होत असताना त्याची झीज होत असते हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि मग आपण बघतो की 40-45व्या वयामध्ये ज्या त्याची 12-14 तासाची काम करण्याची जी कॅपॅसिटी ती 7-8 तासावरच आलेली असते आणि 50च्या पुढे ती 6 तासावरच आलेली असते आणि 60ला तर 2-3 तास पण तो काम करू शकत नाही. अशी परिस्थिती त्याच्यामध्ये येत असते. फक्त त्याच्या ते लक्षात येत नाही की आपण मागणी आणि पुरवठा हे गणित चुकवलंय आपल्या आयुष्यामधलं. म्हणजे शरीराला XYZ अमाऊंटची जी गरज होती शरीराची ती आपण भागवलीच नाही. आपण फक्त काम करत गेलो आणि ती न भागवल्यामुळे हे आज आपल्याकडं आपल्यावर हे दिवस आलेले आहेत. 60 नंतर तर ठीक आहे वगैरे, पण आजकाल खूप कमी वयातल्या मुलांना पण मणक्याचे त्रास किंवा हातपाय दुखणं वगैरे हे पण जास्त प्रमाणात वाढले. मग त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? नाही आता कमी वयामध्ये तुम्ही जे म्हणताय ना, तर तुम्ही मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, तुमच्या घरात हेल्दी तुमचे आई वडील की आजी आजोबा? आजी आजोबा म्हणावं लागेल आता. का बरं? तुम्ही तर प्रगती केली, सायन्स एवढं आलं, तर तुमची आजी आजोबांपेक्षा तुमचे आई वडील जास्त हेल्दी असायला हवे होते. त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त हेल्दी असायला हवे होते. बरोबर. पण आता उलट होताना दिसते. तुमच्यापेक्षा भविष्यात जी तुमची मुलं असतील हे जास्त हेल्दी असायला हवे पाहिजेत. हा आयडियली आपल्या आरोग्याचा चार्ट असा असायला हवा होता, पण तो आता बरोबर उलटा आहे. म्हणजे आपले आजी आजोबा जास्त हेल्दी, त्याच्यानंतर 2 नंबरला आपले आई वडील, त्याच्यानंतर 3 नंबरला आपण आणि 4 नंबरला आपली येणारी पुढची पिढी. असं का घडतंय? आपले आजी आजोबा ज्या वेळेस आहार नावाची गोष्ट घेत होते त्यावेळेस तुमचे आजी आजोबा काय घ्यायचे आठवतंय काय?
सकाळी उठल्यावर काय खात असतील ते एक अंदाज? काही आयडिया नाही. तर जनरली आजी आजोबा सकाळी उठल्यावर एकतर दूध तूप घेतलं जायचं पूर्वी, किंवा डायरेक्टली निहारी म्हणजे भाजी भाकरी खाल्ली जायची. म्हणजे वेगळे पर्याय त्यांच्याकडे नव्हतेच खरं तर. म्हणजे आपण आता जर बघितलं तर पूर्वी पोह्याचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे ज्या वेळेस ते आपली आजोबा आपल्या आजीला बघायला जायचे त्यावेळेस ते एकदाच पोहे खायचे आयुष्यामध्ये. आता आपण पोह्याचा कार्यक्रम रोज घरात करत आहोत. म्हणजे काय की आपण आहारामध्ये कधीतरी खाणारी जी गोष्ट आहे ही रोजच्या आहारात समावेश केली. आणि रोजच्या आहारात जी भाजी चपाती असायला हवी होती, भाजी भाकरी असायला होती, ती आपण कधीतरी खायला लागलो. म्हणजे सकाळी एक सोपं मी उदाहरण फार माझ्या रुग्णांना देत असतो. तुमच्या गाडीमध्ये जर तुम्ही रॉकेल टाकून गाडी चालवली तर काय होईल? जी पेट्रोलची गाडी आहे तर तुमच्या गाडीमध्ये काय काय बदल्स घडतील? काही दिवसांनी तुमचं इंजिन खराब व्हायला लागेल. म्हणजे जी गाडी पेट्रोल साठी बनवली त्याच्यामध्ये तुम्ही रॉकेल टाकलं किंवा दुसरं काही ऑइल टाकलं ज्याच्यावरती गाडी चालू शकेल तर काही दिवसांनी ती गाडी खराब व्हायला लागते. म्हणजे त्या गाडीची लाईफ जर 15 वर्ष असेल, 20 वर्ष असेल तर ती 10 वर्ष, 8 वर्ष, 6 वर्षावर यायला लागते. म्हणजे तुमच्या शरीराला जी गरज होती ती तुम्ही न पुरवता त्याच्याऐवजी पर्यायी गरज तुम्ही पुरवली की जी निकृष्ट दर्जाची आहे. पोह्यामध्ये सशक्त काय मला सांगा? उपीटमध्ये सशक्तपणा काय आहे? इडली डोस्यामध्ये सशक्तपणा काय आहे? जो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार करत आहात तर इडली डोसा आपला नाहीच आहे, साऊथ इंडियनचा आहे. बरोबर आहे. कारण मग तिकडच्या साऊथ इंडियन वाल्यांनी भाजी चपाती का नको खायला बरं? आपण असा कधी विचारच नाही केला. आपण इडली वडा इथं खातोय, तुम्ही जाऊन बघा बरं साऊथ मध्ये कोणी रोजच्या जेवणामध्ये भाजी पोळी खाते का? सकाळी उठल्यावर त्यांच्या इडली डोस्याच्या ऐवजी त्यांनी त्यांचं ट्रेडिशन नाही सोडलं. त्याचं कारण असं, आपलं ट्रेडिशन जे असतं ते आपल्या आरोग्याशी बांधील असतं. हे त्या लोकांना फार चांगलं समजलंय. आपल्या लोकांना अजून ते समजायला तेवढं मदत होत नाहीये किंवा तेवढं समजत नाहीये. कुणीतरी सांगतं नाही इडली चांगली असते, त्याच्यात प्रोबायोटिक असतात किंवा काहीतरी रिसर्च येतो डोळ्यासमोर आणि त्याचा परिणाम आपल्याकडे भडीमार केला जातो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपलं आरोग्य जे आहे ते आपण हळूहळू हळूहळू जे चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे भाजी भाकरीने जे आपलं पोषण होणार होतं ते आपण अत्यल्प म्हणजे निकृष्ट दर्जाचे काही पदार्थ खाऊन, किंवा निकृष्ट इन द सेन्स मला दर्जा नाही म्हणायचं, निकृष्ट म्हणजे त्याच्यामध्ये पोषण मूल्यांच्या बाबतीत मी बोलतोय की त्याच्यामध्ये तेवढे पोषण मूल्यच नाहीयेत. आणि जर तुम्ही पोह्यामधले पोषण मूल्यांचा विचार केला आणि पोहे ज्याच्यापासून बनतात त्या तांदळाच्या पोषण मूल्यांचा विचार केला तर याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तसंच गव्हाच्या पोषण मूल्यांचा विचार केला आणि उपमा म्हणजे रव्याच्या पोषण मूल्यांचा विचार केला तर गव्हामध्ये पोषण मूल्य जास्त असणार आहे, कारण उपमा हा त्याचा बाय प्रॉडक्ट्स आहे. तर हे आपण न घेता आपण अर्धवट आहार घेतोय आणि त्याचा परिणाम काय होतोय? आपलं पोषणच कमी होतंय. लहान मुलांमध्ये तर याचं अति प्रमाण आहे, त्याच्यामुळे त्यांचं ज्या वयामध्ये पोषण व्हायला हवं ते पोषणच होत नाही. आणि मग त्यांचं आपण म्हणतो की लहानपणामध्ये, आता लहान मुलांमध्ये आम्ही बघतोय ते तूपच खात नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये जर बघितलं तर दूध तूप हे पोषणात्मक, आमच्या भाषेत क्षीरघृत अभ्यासो सर्व रसानाम श्रेष्ठम, किंवा रसायनामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर दूध तूप हे सर्वश्रेष्ठ आहे. आपण त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये त्या अमृतामध्ये काहीतरी चुकीचे पदार्थ टाकून त्याला विष तयार केलं, जे पदार्थ आहेत ते टाकून, आणि त्याचा परिणाम काय झाला की पोषण मूल्यच कमी झाले. आजकाल मोबाईल वापरण्याचं प्रमाण खूप वाढलंय, मग त्याचा पण फरक आपल्या इम्पॅक्ट आपल्या मानेवरती होतो का? निश्चितच मोबाईलचा अति प्रमाणात जो वापर आहे त्याचा इम्पॅक्ट मानेवर होणार आहे. मोबाईल हा आपल्या बॉडीला खाली धरला जातो असा, आणि पूर्णपणे आपल्या मानेचं जे मेंदूचं किंवा डोक्याचं जे सगळा ताण आहे हा मानेवर येत असतो. पण ते आपण ज्यावेळेस मोबाईल वापरतो त्यावेळेस आपलं लक्ष पूर्णपणे त्या मोबाईल मध्ये असतं, त्याच्यामुळे मानेवर आलेला ताण आपल्या लक्षातच येत नाही. आणि हा ताण जर तुम्ही 1 तास 2 तास 3 तास असा स्क्रीन टाइम जर तुम्ही वाढवला तर तुमचा सगळा ताण हा त्या मानेवर येणार आहे. मानेच्या स्नायूंचा ताण हा तुमच्या मणक्यांवर येणार आहे. मणक्याचा ताण हा तुमच्या मणक्याच्या 2 मणक्यांच्या मध्ये असलेल्या गादीवर येणार आहे. आणि त्या गादीवर ताण येऊन ती गादी बाहेर सरकून तिथून जाणारी जी नस आहे ती दबणार आहे. आणि नस दबल्यामुळे बेसिकली मानेपासून तर हातापर्यंत मग मुंग्या येणं, बधीर होणं, जड वाटणं, वेदना होणं किंवा खांदे जखडणं ही सगळी लक्षणं ह्या फक्त मोबाईलमुळे होते. मोबाईलच्या बाबतीत आपण असं म्हणतो की ताठ मानेने चालावं किंवा ताठ मानेने उभं राहावं असं म्हटलं जातं. तसं मी म्हणेल की ताठ मानेने मोबाईल बघावा.
म्हणजे खाली वाकून बघण्यापेक्षा तुम्ही जर डोळ्यांच्या लेवलला जर मोबाईल बघितला तर तुम्हाला तो त्रास होणार नाही, एक भाग. आणि असं तुम्ही किती वेळ बघू शकता हा तुमचं तुम्हाला माहिती, म्हणजे गरजेपुरताच तो बघितला जाईल. खरं तर एक मी याविषयी बघत होतो. तुमचा मोबाईल ओपन केल्यावर तुमच्या मोबाईल्समध्ये कोणते आयकॉन्स वरती आहेत याच्यावर तुमची मानसिकता ठरत असते. तुम्ही जर ओपन केल्यावर तुमचं व्हॉट्सअप, फेसबुक किंवा युट्यूब हे 3 आयकॉन जर वरती असतील तुमच्या, तर तुमचा स्क्रीन टाइम नकळत तुमच्या हातात नाही असा त्याचा अर्थ होतो. आपोआपच तुमचे हात त्या व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा युट्यूबवर जातात आणि तुम्ही हे 3 आयकॉन्स वरती असल्यामुळं तुमचा स्क्रीन टाइम हा आपोआप वाढतो काही न करता. त्यासाठी मी सगळ्यांना एक सल्ला देईल, तुम्ही हे 3 आयकॉन जे आहेत ते तुम्ही आतमध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला विनाकारण ज्यावेळेस हे बघावंसं वाटेल त्यावेळेस खूप आतमध्ये जाऊन ते बघायला लागेल आणि त्याचं प्रमाण तुमचं आपोआपच स्क्रीन टाइम कमी होईल. स्क्रीन टाइम कमी झाला की मानेवरचा ताण कमी झाला की आरोग्य